नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची आपण तयारी करत आहोत। तुम्हाला माहित आहे 100 मार्कांचा पेपर असेल, त्याच्यामध्ये 25 मार्क्स हे मराठीसाठी असतील, 25 मार्क्स हे सामान्य विज्ञानासाठी असतील, 25 मार्क्स हे बुद्धिमत्तेसाठी असतील, 25 मार्क्स हे गणितासाठी असतील आणि अशा प्रकारे तुमचा 100 मार्क्सचा पेपर असेल। पण कधी कधी या 4 पैकी एखाद्या घटकाला जास्तच वेटेज दिलं जातं। कुठेतरी कधी कधी सामान्य ज्ञानावरचेच 50 प्रश्न विचारले जातात आणि ह्या परीक्षेमधील पोलीस भरती परीक्षेमधील महत्त्वाचे तर सगळेच विषय आहेत, पण सर्वांना चॅलेंजिंग वाटणारा जो विषय आहे तो म्हणजे काय आहे? सामान्य ज्ञान, म्हणजे जनरल नॉलेज। तर मित्रांनो, आजपासून आपण सामान्य ज्ञानाची तयारी करणार आहोत, म्हणजे जीके ची जनरल नॉलेजची तयारी करणार आहोत। जीके मध्ये आपण जनरल स्टडीज पाहणार आहोत, बरोबर, जनरल नॉलेज पाहणार आहोत आणि करंट अफेअर देखील पाहणार आहोत। तर सामान्य ज्ञानामध्ये देखील, जनरल नॉलेज मध्ये देखील विविध घटक आहेत। तुम्हाला माहिती आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, करंट अफेअर्स आहेत, बरोबर, राज्यघटना आहे, पंचायत राज आहे। मग या सगळ्या विषयांची आपण तयारी 1 बाय 1 करणार आहोत। पण या सामान्य ज्ञानामध्ये, जनरल नॉलेज मध्ये ही चॅलेंजिंग असा जो विषय आहे तो म्हणजे सायन्स आहे, म्हणजे सामान्य विज्ञान आहे। सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्र, बायोलॉजी, त्याच्यानंतर फिजिक्स म्हणजे पदार्थ विज्ञान, भौतिक शास्त्र, आणि त्यानंतर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, तसेच मानवी आरोग्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत। मित्रांनो, आपण पीवायक्यू पण घेणार आहोत। पीवायक्यू म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे पूर्वीच्या वर्षी परीक्षांना विचारले गेलेले क्वेश्चन्स पण आपण पाहणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, काही प्रश्न वारंवार परीक्षेला दरवर्षी विचारले जातात, म्हणजे एकच प्रश्न अनेक परीक्षांना वारंवार विचारला जातो। मग अशा प्रश्नांची आपण आधी तयारी करणार आहोत आणि त्यामध्ये यंत्र आणि उपकरणांवर बघा, वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक जे काय आहेत उपकरणे आहेत, वैज्ञानिक जे उपकरणे आहेत किंवा यंत्र आहेत त्यावर अनेक प्रश्न परीक्षांना विचारले आहेत। कोणते यंत्र कशासाठी वापरलं जातं, कोणतं उपकरण कशासाठी वापरलं जातं, कोणतं साधन कशासाठी वापरलं जातं, असे प्रश्न वारंवार परीक्षांना आलेले आहेत। तर यंत्र किंवा उपकरणांवर माझ्याकडे 15 ते 20 क्वेश्चन्स आहेत मित्रांनो। या 15 ते 20 क्वेश्चन्सची व्यवस्थित तयारी करून जा, अक्षरशः यांना पाठच करून जा आणि यापैकी एक तरी क्वेश्चन परीक्षेला नक्की आल्याशिवाय राहणार नाही। तर चला आपण बघूया पहिला क्वेश्चन। लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन। मित्रांनो, हा पहिला क्वेश्चन पहा, पहिला प्रश्न बघा। हा आतापर्यंतच्या 10-15 तरी परीक्षांना विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन काय पहा, समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञान वापरतात। समुद्राची खोली, डेप्थ, बघा, समुद्राची जी खोली आहे ती समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञान वापरतात आणि तुमच्याकडे आहेत पर्याय 4। बघा, समुद्राची जी खोली आहे आणि ती मोजायची आपल्याला, त्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? तर पहा, वर्णालेखन, दुसरा पर्याय आहे सोनार, तिसरा पर्याय आहे निष्कर्षण आणि चौथा जो पर्याय आहे अपवर्तांक मापी। तर याच्यापैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर समुद्राची डेप्थ मोजण्यासाठी केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो सोनार। बघा, सोनार ही जी काय आहे पद्धती आहे, सोनार तंत्रज्ञान आहे, याचा वापर समुद्राची खोली मोजण्यासाठी, समुद्राची डेप्थ मोजण्यासाठी केला जातो। आणि सोनार जे आहे याचा अर्थ काय? बघा, SONAR, सोनार म्हणजे काय? तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम। रेंजिंग सिस्टम म्हणजे काय? पद्धती, तंत्रज्ञान, आहे की नाही? तर पहा, साऊंड, S फॉर साऊंड, N फॉर नेव्हिगेशन, R फॉर रेंजिंग, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम असं या सोनारचं लॉंग फॉर्म होतं। तर ह्या पद्धतीचा वापर केला जातो समुद्राची खोली मोजण्यासाठी।
चला यानंतरचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया आपण. हा मित्रांनो, हा दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन काय, दुसरा प्रश्न काय, हायग्रोमीटर. हायग्रोमीटर हे एक डॅश डॅश आहे. हायग्रोमीटर काय आहे म्हणून विचारले तुम्हाला. हायग्रोमीटर हे एक डॅश डॅश आहे. मग आता काय आहे, विद्युत भारमापक आहे का, नाही. तापमापक आहे का, नाही. हायग्रोमीटर श्रवण मापक आहे का, नाही. याचा अर्थ 3 पर्याय नाहीत, म्हणजे कोणता पर्याय करेक्ट आहे, चौथा पर्याय, आर्द्रता मापक. बघा, हायग्रोमीटर हे एक आर्द्रता मापक आहे. काय आहे, आर्द्रता मापक. तर चौथा पर्याय करेक्ट आहे. बघा, चौथा पर्याय अतिशय बरोबर आहे. हायग्रोमीटरचा वापर हवेतली आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी इन द एअर मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे हवेतील आर्द्रतेला मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे, तिसऱ्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. हा मित्रांनो, हा 3 क्रमांकचा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन बघा. प्रश्न बघा, काय आहे प्रश्न. हवेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅश उपकरण किंवा यंत्र वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात, असा क्वेश्चन आहे. मग खालीपैकी कोणतं उपकरण, खालीपैकी कोणतं साधन किंवा यंत्र हवेचा दाब एअर प्रेशर मोजण्यासाठी वापरतात. सिस्मोग्राफ नाही वापरत. हायग्रोमीटर आताच आपण पाहिले, हायग्रोमीटरचा वापर आर्द्रता मोजण्यासाठी केला जातो, म्हणून ते पण नाही. बॅरोमीटर, यस. तर बॅरोमीटर नावाचं जे साधन आहे, उपकरण आहे, यंत्र आहे, बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवा, बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो. ॲमिमीटर जे आहे त्याचा वापर आपण नंतर पाहूया, पण हा पर्याय नाही. तर उत्तर करेक्ट आहे बॅरोमीटर. बॅरोमीटरचा वापर हवेतील जो दाब आहे किंवा हवेचा जो दाब आहे, एअर प्रेशर जे आहे ते मोजण्यासाठी केला जातो. चला मग याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया, 4 नंबरच्या क्वेश्चनकडे. हा चौथा क्वेश्चन बघा. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघा सगळ्यांनी. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी डॅश डॅश यंत्राचा वापर केला जातो. म्हणजे भूकंपाची जी तीव्रता आहे, आपण पाहिला भूकंप होतो आणि तो किती तीव्रतेचा भूकंप आहे याच्यानुसार त्याने केलेली जी नुकसान आहे, बरोबर, आपल्याला लक्षात येतं. मग भूकंपाची जी तीव्रता आहे, ती भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा, उपकरणाचा, वैज्ञानिक यंत्राचा वापर केला जातो. तर मित्रांनो बघूया आपण पर्याय. रेडिओमीटर नाही, याचा वापर केला जात नाही भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. सिस्मोग्राफ, तर मित्रांनो सिस्मोग्राफ हा जो पर्याय आहे, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय, तो करेक्ट आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफचा वापर केला जातो. कशाचा, सिस्मोग्राफचा. स्पेक्ट्रोमीटर नाही, रडार नाही. तर लक्षात ठेवा, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफचा वापर केला जातो. तर हा क्वेश्चन लक्षात ठेवा, वारंवार आलेला आहे, अनेक परीक्षांना विचारला गेलेला आहे. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. चला मित्रांनो, आपण 5व्या प्रश्नाकडे आलो आहोत. 5वा प्रश्न तुमच्या समोर आहे, काळजीपूर्वक वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पहा प्रश्न काय आहे. उंचीतील फरक मोजण्यासाठी, म्हणजेच उंची, समुद्र सपाटीपासून एखाद्या बाबीची उंची मोजण्यासाठी. बघा, भौगोलिक बाबी असतात, तर त्या भौगोलिक बाबींची, म्हणजे पठार आहे किंवा पर्वत आहे, बरोबर, मैदान आहे, तर या भौगोलिक बाबींची उंची आपल्याला समुद्र सपाटीपासून मोजायची असते. तर एखाद्या वस्तूची उंची मोजण्यासाठी इथे काय म्हटलंय, उंचीतील फरक, म्हणजेच उंचीतील फरक दोन बाबींमधील, मैदान आणि पठार, मैदान आणि पर्वत किंवा पठार आणि पर्वत यांच्या उंचीतील फरक किंवा ते शिखर आहे यांच्या उंचीतील फरक मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की समुद्र सपाटीपासून एखाद्या वस्तू किंवा बाबीची उंची मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा, उपकरणाचा वापर करतात. तर मित्रांनो बघूया आपण पर्याय काय आहेत. उंचीतील फरक म्हणजे समुद्र सपाटीपासून एखाद्या बाबीची उंची मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. ॲमीटरचा नाही. पर्याय 2 बॅरोमीटर नाही. हायग्रोमीटर नाही. बघा आपण बॅरोमीटर पाहिले हवेचा दाब मोजतात, हायग्रोमीटर पाहिले आर्द्रता मोजतात. आता इथं या अल्टिमीटर. मित्रांनो अल्टिट्यूड म्हणजे हाईट. अल्टिट्यूड म्हणजे काय, याचा समानार्थी शब्द होतो हाईट. हाईट म्हणजे उंची. बघा अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईट. हाईट म्हणजे उंची
आणि उंची मोजण्यासाठी अल्टिमीटरचा वापर करतात. लक्षात ठेवा, अल्टीवरून अल्टिट्यूड. पहा, उंची मोजण्यासाठी अल्टिमीटरचा वापर करतात. तर ही साधने व उपकरणे हमेशा परीक्षेला विचारली जातात. हा सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला असेच क्वेश्चन ज्यात गेलो सुरुवातीला, जे अनेक परीक्षांना अनेक वेळा वारंवार विचारले गेले आहेत. आणि हे क्वेश्चन जर तुम्ही नाही केलात तर तुम्ही एका क्वेश्चनच्या माध्यमातून अनेक मुलांच्या पाठीमागे, हजारो मुलांच्या पाठीमागे पडतात. आणि म्हणून एकदा तरी कानावरून हे जाणं गरजेचं आहे की कोणत्या उपकरणाचा, कोणत्या साधनाचा वापर कधी केला जातो. चला आता 6व्या क्वेश्चनकडे जाऊया, 6व्या प्रश्नाकडे जाऊया. हा मित्रांनो, हा 6वा प्रश्न बघा. 6वा क्वेश्चन पहा. तुम्हाला हा क्वेश्चन थोडासा पाहिल्यासारखा, ऐकल्यासारखा वाटेल. पण मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आपण पाहिला होता, समुद्राची खोली मोजण्या, पहिला क्वेश्चन बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा. आपण हा क्वेश्चन असा पाहिला होता, पहिला क्वेश्चन, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करतात. आणि तिथं उत्तर होतं सोनार, आहे की नाही. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टम, सोनार सिस्टम. म्हणजे होतं काय, तर तंत्रज्ञान विचारलं होते. तर तंत्रज्ञान कोणतं आहे, टेक्नॉलॉजी कोणती आहे समुद्राची खोली मोजण्याची. पण इथं काय विचारले पहा, इथं क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी बघा, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात, जे साधन आहे, उपकरण आहे, यंत्र आहे बघा. सोनार म्हणजे तंत्रज्ञान जे आहे की नाही, सोनार तंत्रज्ञानाचा वापर ज्या उपकरणाच्या माध्यमातून केला जातो, ज्या साधनाच्या माध्यमातून केला जातो, म्हणजेच समुद्राची खोली, डेप्थ ऑफ सी, ज्या उपकरणाच्या, ज्या साधनाच्या साह्यानं मोजली जाते, त्या उपकरणाला, साधनाला काय म्हणतात. तर पहा, मॅनोमीटर नाही बघा, हायड्रोमीटर नाही, अल्टिमीटर नाही. आपण अल्टिमीटर पाहिले, समुद्राची खोली मोजली जाते, खोली माफ करा, समुद्राची खोली नाही, तर आपण अल्टिमीटरचा वापर केला होता उंची मोजण्यासाठी. समुद्र सपाटीपासून इतर बाबींची, म्हणजे मैदान आहे, पठार आहे, पर्वत आहे, यांची उंची मोजण्यासाठी अल्टिमीटरचा वापर करतात. हायड्रोमीटरचा वापर आपण पाहिलं आर्द्रता मोजण्यासाठी, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी केला जातो. आणि मॅनोमीटरचं आणखी आपण काही पाहिलं नाही. हा, फॅदोमीटर जे आहे बघा, फॅदम हे एकक आहे की नाही. मग तसं हे फॅदोमीटर जे आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जातं. फॅदम हे समुद्राची खोली मोजण्याचं एकक आहे, फॅदम. पण समुद्राची खोली मोजण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं, उपकरण वापरलं जातं, साधन वापरलं जातं, त्याला म्हणतात फॅदोमीटर, आहे की नाही. समजलं. चला मग याच्यानंतर आपण याच्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. मित्रांनो, या क्वेश्चनला बघा, क्वेश्चन नंबर 7 ला बघा. काय आहे क्वेश्चन नंबर 7, रक्तदाब कोणत्या साधनाच्या मदतीनं मोजतात. रक्तदाब, ब्लड प्रेशर आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ब्लड प्रेशर. हे जे ब्लड प्रेशर आहे, आपल्या बॉडीचं ब्लड प्रेशर आहे की नाही, ते ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा किंवा कोणत्या उपकरणाचा वापर करतात. कोणतं वैज्ञानिक उपकरण वापरलं जातं ब्लड प्रेशर मोजण्यासाठी. तर थर्मामीटर नाही, बॅरोमीटर नाही. बघा, आपण हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात, हे बघितलं होतं. बघा, हे बघा नाव काय आहे उपकरणाचं, स्पिग्मोमॅनोमीटर. बघा, हे उपकरण बघा, स्पिग्मोमॅनोमीटर. आणि हे जे यंत्र आहे, हे जे उपकरण आहे, या उपकरणाचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो. आपण याला रक्तदाब मापी देखील म्हणतो आपण. बघा, स्पिग्मोमॅनोमीटर. हे जे स्पिग्मोमॅनोमीटर आहे त्याला आपण रक्तदाब मापी म्हणतो. आणि मानवी रक्तदाब मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि लॅक्टोमीटर नाही. तर अशा प्रकारे हे बाकीचे 3 पर्याय आपलं उत्तर नाही, तर आपलं उत्तर आहे तिसरा पर्याय, स्पिग्मोमॅनोमीटर. झालं. तर चला याच्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर बघा, मानवी रक्तदाब मोजण्यासाठी किंवा रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटरचा वापर केला जातो. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8 कडे बघा. क्वेश्चन नंबर 8 काय आहे पहा, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात. बघा, क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात. म्हणजे आपलं जे हृदय आहे, आपलं जे हार्ट आहे, त्याच्या हार्ट बीट्स असतात, त्या हार्ट बीट्स मोजण्यासाठी, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात म्हटलंय.
तर पहा तुम्ही चारही पर्याय बघू शकता. पहिला पर्याय कार्डिओग्राफ, दुसरा आहे स्टेथोस्कोप, तिसरा पर्याय थर्मोमीटर आणि चौथा पर्याय अल्टिमीटर. आपल्याला माहिती आहे अल्टिमीटर उंची मोजण्यासाठी वापरलं जातं. थर्मोमीटरचा वापर आपण तापमान मोजण्यासाठी करतो, म्हणजे त्याला आपण तापमापी म्हणतो. आणि कार्डिओग्राफचा वापर काय केला जातो आपण पुढे बघूयाच. पण इथं पहा हा जो पर्याय आहे दुसरा पर्याय स्टेथोस्कोप. बघा डॉक्टरांकडे स्टेथोस्कोप नावाचं काय असतं साधन असतं आणि त्या साधनाच्या मदतीनं ते आपल्या हृदयाचे ठोके मोजतात. मग हृदयाचे ठोके म्हणजेच हार्ट बीट्स मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा कोणत्या साधनाचा वापर केला जातो तर त्या उपकरणाचं त्या साधनाचं नाव आहे काय स्टेथोस्कोप. कोणता स्टेथोस्कोप. चला काय हरकत नाही. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो एवढे असे सोपे असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, पण आपल्याला या उपकरणाचं या साधनाचं नाव माहीत असणं गरजेचं आहे आणि वारंवार परीक्षेला आलेले हे क्वेश्चन आहेत आणि आपल्याला हे सोडवायचे नाहीत, म्हणजे जाऊ द्यायचे नाहीत. हा सर्वांनी क्वेश्चन नंबर 9 कडे या. क्वेश्चन नंबर 9 म्हणजेच क्वेश्चन नंबर 9 काय आहे तर तापमान मोजण्यासाठी म्हणजे टेम्परेचर आपण ज्याला म्हणतो टेम्परेचर, तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात, खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा तापमान मोजण्यासाठी वापर करतात. तर मित्रांनो आपण चारही पर्याय बघूया. थर्मोमीटर, दुसरा पर्याय बॅरोमीटर, तिसरा पर्याय अल्टिमीटर, चौथा पर्याय कॅलरीमीटर. तर मित्रांनो हा जो पहिला पर्याय आहे थर्मोमीटर हे करेक्ट उत्तर आहे. कोणता पर्याय थर्मोमीटर. बघा बॅरोमीटरचा वापर कशासाठी केला जातो तुम्हाला सांगितलं हवेचा दाब मोजण्यासाठी, अल्टिमीटरचा उंची मोजण्यासाठी, कॅलरीमीटरचा कॅलरीज मोजण्यासाठी. तर इथं जो पर्याय आहे थर्मोमीटर पहिला पर्याय तर हा पर्याय करेक्ट आहे. थर्मोमीटरचा वापर तापमापीचा वापर बघा तापमापी थर्मोमीटरचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो तापमान मोजण्यासाठी केला जातो. चला याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघूया. मित्रांनो दुधाची शुद्धता म्हणजे दुधामध्ये भेसळ आहे किंवा नाही, म्हणजे दुधामध्ये किती भेसळ आहे किंवा दूध किती अशुद्ध किंवा शुद्ध आहे हे मोजण्यासाठी दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा किंवा साधनाचा वापर केला जातो, म्हणजे खालीपैकी कोणतं उपकरण दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरलं जातं. तर पहिला पर्याय बघूया आपण हायड्रोमीटर नाही, दुसरा पर्याय चीज फॅक्टर नाही. मित्रांनो बघा कसा विचित्र पर्याय देतात चीज फॅक्टर. चीज फॅक्टर नावाचं कुठलं उपकरणच नाही आहे की नाही, पण ज्याला काहीच उत्तर माहित नाही त्याने या चीजकडे पाहून काय करेल ह्याच ऑप्शनला करेक्ट म्हणून तिथं चीज फॅक्टर असा पर्याय दिलाय. हा पर्याय चुकीचा आहे. लॅक्टोमीटर यस हा पर्याय करेक्ट आहे. बघा लॅक्टोमीटर. तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी फॅट मीटरचा वापर केला जात नाही, चीज फॅक्टरचा वापर केला जात नाही, हायड्रोमीटरचा वापर केला जात नाही, तर लॅक्टोमीटरचा वापर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी काय केला जातो आहे की नाही. तर चला तर तिसरा पर्याय अतिशय बरोबर आहे. दुधाची शुद्धता प्युरिटी ऑफ मिल्क मोजण्यासाठी कुणाचा वापर केला जातो लॅक्टोमीटरचा. चला याच्यानंतरचे मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 बघा काळजीपूर्वक वाचा. प्रकाशाची तीव्रता बघा आपण हवेचा दाब बघितलाय, आर्द्रता बघितलंय आहे की नाही, तापमान मोजण्याचं यंत्र पाहिलंय. आता प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी जे लाईट आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणतात त्याला, इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा किंवा उपकरणाचा वापर करतात. तर पोलॅरोमीटर चुकीचा पर्याय मित्रांनो, फोटोमीटर, पायरोमीटर, मॅनोमीटर यांच्यापैकी योग्य पर्याय कोणता विचारताय. तर बघा पायरोमीटर चुकीचा पर्याय आहे, मॅनोमीटर चुकीचा पर्याय, म्हणजे 3 पर्याय चुकीचे आहेत. पोलॅरोमीटर नाही, पायरोमीटर नाही, मॅनोमीटर नाही, तर फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटरचा वापर करतात. फोटोमीटर नावाचं काय असतं उपकरण असतं, यंत्र असतं, त्याच्या मदतीनं आपण इंटेन्सिटी ऑफ लाईट मोजतो, प्रकाशाची तीव्रता मोजतो. आणि प्रकाशाच्या तीव्रतेचं एकक कोणतं आहे कॅन्डिला. आपण नंतर पुढे पाहणार आहोत. कारण का मित्रांनो जसं इथं आज यंत्र आणि उपकरणे विचारत आहे, वैज्ञानिक यंत्र, वैज्ञानिक उपकरण, वैज्ञानिक साधन बरोबर आहे, तसं आपल्याला एकके म्हणजे युनिट जे असतात, काही मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरतात, एखादी भौतिक राशी मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात, याबद्दलचे पण भरपूर क्वेश्चन्स परीक्षांना विचारलेले आहेत. तर आज आपण साधने, उपकरणे आणि यंत्र पाहत आहोत बरोबर. याच्यानंतरच्या तासिकेला आपण अर्थातच युनिट्स कोणत्या एककाचा वापर म्हणजे कोणत्या परिमाणाचा वापर
काय मोजण्यासाठी केला जातो किंवा कोणत्या बाबीचं काय एकक आहे, बरोबर आहे. हे आपण याच्यानंतरच्या तासिकेमध्ये नक्की बघणार आहोत. तर 11वा क्वेश्चन झालाय. तर हे सगळे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितरित्या पाठ करा किंवा वारंवार हा व्हिडिओ वारंवार ऐका. बघा, तुम्हाला एकाच वाचनामधून किंवा एकाच पाहण्यामधून तुम्हाला काय होईल, हे सगळे उपकरणं पाठवून जातील. चला, मी इथं यानंतरच्या क्वेश्चनकडे जातो, 12व्या क्वेश्चनकडे. चला जाऊया सगळ्यांनी. मित्रांनो, तेच ते क्वेश्चन्स पुन्हा पुन्हा वारंवार परीक्षांना विचारले गेले आहेत आणि म्हणून मी याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स होते, क्वेश्चन नंबर 12, 13 वगैरे, याच्यानंतर मी एकही उपकरणांबद्दल, साधनांबद्दल, यंत्रांबद्दल क्वेश्चन घेणार नाही. कारण का, हेच क्वेश्चन वारंवार विचारले आहेत, शब्द वेगळे वापरून, वेगळ्या शब्दांमध्ये, म्हणजेच शब्द वेगळे वापरलेत, प्रश्न मात्र तोच विचारलाय आणि म्हणून हेच क्वेश्चन वारंवार रिपीट झाले आहेत. तर आपण जवळपास 11 ते 12 क्वेश्चन्स मागच्या वर्षीच्या परीक्षांमध्ये, अनेक मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत आपण पाहिलेले आहेत आणि यांच्यावर जे क्वेश्चन आलेले आहेत, विचारले गेले आहेत, ते फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही यांना पहा, स्किप करू नका आणि याच्यातला एक तरी क्वेश्चन तुमच्या परीक्षेला आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं मी थांबतो. धन्यवाद, थँक्यू. आणि यानंतरच्या तासिकेमध्ये आपण, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, युनिट्स, एकके म्हणजेच परिमाणांचा वापर, बघा, कोणतं म्हणजे कोणती भौतिक राशी, कोणती बाब मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात, बघा, याबद्दलचा याचा नेक्स्ट टॉपिक असेल. थांबतो मी इथं. धन्यवाद, थँक्यू.